आल्यावर चालू व्हायला पाहिजे, ते याच्यावर ठेवायचं, हे आपोआप बंद होऊन जातं. किती मीटरचं का बोलतो काय म्हणजे 2-3 इथे चालू करायचं बटन आहे, बघू शकता. इथं छान दिसतं, म्हणजे असं आपण भिंतीला लावू शकतो बाहेर. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि इथे मी आवरलेला आहे आणि जो टी शर्ट आणला होता व्हिडिओमधून तो घातला आहे मस्त ब्लॅक कलरचा. तर आता विहानच्या स्कूलला जायचं आहे काम आहे थोडंसं. तर तिथे जाऊन मग मी सकाळी स्वयंपाक केला, मस्त मशरूमची भाजी केली, चपात्या केलेल्या आहे. आणि तेच थोड्या वेळाने आता निघूच आम्ही. आणि तिथे शूट करता येतं का नाही म्हणजे करता येतं, पण मग कसं स्कूलचं मी जास्त शूट नाही करत, तर थोडंसं मधलं दाखवत आलं तर दाखवेल मी. तर तेच आता ते तिथे जाऊन येतो पटकन आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. चला. आपण आल्यावर चालू व्हायला पाहिजे, ते याच्यावर ठेवायचं, हे आपोआप बंद होऊन जातं. किती मीटरचं का बोलतो काय म्हणजे 2-3 मीटर. हा ये ना, हा ये ना, हा ये ना, ये ना. काय झाला होईल होईल बघा. हे सेन्सर वरती याचं होतं का बरोबर. आयडिया आली मला त्यात झालं का ते बघा. काय माहिती ते आता कलर एकच आहे का? हो अरे तर आता इथे घरी आलो आणि तुम्ही बघितलं असेल मी थोडंसं दाखवलं स्कूलमधलं स्ट्रक्चर वगैरे मधलं, म्हणजे जे आपण वेटिंग एरिया तोच दाखवता आला मला. तर तेच त्यांचा कार्यक्रम चालू होता काहीतरी, मग बसलो होतो आम्ही थोड्या वेळ आणि मग आमचं काम झालं आणि आम्ही आलो डायरेक्ट इकडेच आलो, दुसरीकडे कुठे गेलोच नाही. तर तेच. आणि मी सकाळीच जाताना जेवण करून गेली होती, मशरूमची भाजी पोळी. वैभव जेवले नाही, वैभव गेले बाहेर, आता ते थोड्या वेळाने येतीलच. बघू आजचं काय प्लॅन ठरतो काय नाही, कारण घरातलं तर सगळं आवरलेलं आहे मी. तर इथे ना झाडांखाली इतकी माती साचली, खूप दिवसापासून झाडायचं होतं मला, झाडायचं आणि फरची पुसायची. तर म्हटलं आपण चेंज करू, इथल्या 2 कुंड्या आहे ना, एक तिकडे नेऊन ठेवू आणि इथलं खालचं आहे ना सगळी माती ती झाडून घेणार. तर तेच करायचं आहे. चला आता करायला सुरुवात करू. आता घरातलं सगळं का आवरलेलं आहे माझं, म्हटलं त्याला टेरेस तरी थोडंसं आवरून घेऊ त्याच्यामुळे. आणि झाडाला पाणी पण टाकायचं आहे, थोड्या वेळाने पाणी पण टाकून देणार. घरी काव्या कुठे आहे ना ते एक साईडला ठेवून देणार घरी. तर बघू शकते ती माती पूर्ण मध्ये झाडांची ती काही साफ केलीच पाहिजे, की साचून जातात. तर इथे मी ना कुंड्या सरकून झाडते, तर इतकी घाण आहे म्हणजे खाली इतकी माती ना, तर तीच आता काढते हळूहळू. तर आज ह्या कोपऱ्यातल्याच कुंड्या काढणार, बाकीचं मग उद्या वगैरे आवरणार.
तर पण इथेच जास्त माती कारण छोट्या छोट्या कुंड्या आहे आणि पाणी टाकलं की त्याची माती खाली पडते ना, मग खूप नुसती माती इकडे इकडे अशी हवेने उडते. तर मग म्हटलं चला आज साफ करू जरा. तर मी इथल्या कुंड्यांना काढून घेते हळूहळू सरकवून आणि त्याच्या खालची माती सगळी काढणार, गवत काढून घेणार, कुंड्यांमधलं जे वाढलेलं गवत आहे ना ते पण काढून घेणार. तर तेच असं असतं क्लिनिंग. मी म्हणजे असं 2-3 महिन्यातून एकदा करते हे टेरेसचं क्लिनिंग. थोडं झाडं इकडे तिकडे बदल करते किंवा मग थोडे चेंज करून लावून देते. तर बघू शकता त्याच्या खाली माती किती आहे. तर आता मी ती ना याच्याने काढून घेणार, जे आपलं माती वगैरे खुरपायचं असतं ना त्याच्याने काढून घेणार. तर बघू शकता किती त्याची पानं पडलेले वगैरे. तर असं क्लिनिंग केलं ना तर स्वच्छ पण असतं आणि कसं आता जेवतो बाहेर वगैरे मस्त, तर मग छान पण वाटलं पाहिजे आपल्याला, स्वच्छ राहिलं पाहिजे, म्हणजे कसं चांगलं जेवण पण जातं. आणि तेच झाडांमुळे तर छान जेवण जातं. पण मग आपण झाडांची काळजी घेतो ना, तर जे माती पडलेली वगैरे ती पण झाडं वगैरे त्याच्यात ठेवून म्हणजे टाकून द्यायची त्या कुंड्यांमध्ये परत. आणि जो पाला वगैरे असतो तो पण कुंडीमध्ये टाकून दिला ना तर छान म्हणजे खत होतं त्याचं तयार. तर आता इथे मी ना झाडून घेते सगळं आणि परत कुंड्या त्याच्या जागेवर मस्त लावून देणार, सेट करून देणार. आता बघते आता कुठे काय कुंड्या ठेवायच्या. तर आता याच्यातलं गवत पण काढून घेते. बघू शकता खूप गवत वाढलेलं होतं. तर मी गवत वाढलं की मी नेहमी आमचं सासन त्याला द्यायची, पण आता त्याला असं काय दिलं होतं, म्हटलं जाऊ दे आता काढून घेते. ते थोडंसं वाळलेलं गवत होतं. तर आता हे कुंड्या मी ठेवून देते पटापट आणि मस्त आवरून घेते. तर चला. तर तुम्ही बघितलं असेल मी सगळं आवरून दिलेलं आहे. तर आता ह्या साईडचं झाडून घेते, इकडच्या बाजूचं कांदे वगैरे ठेवून दिलेले आहे. तर नवीन कांदे आणले मम्मीकडून. आता ह्या साईडचं झाडून वगैरे पुसून टेबल पण पुसायचं आहे मला क्लिनरने, आणि ना झाडांना पाणी पण घालणार आहे. तर आता मी ना पाणी घेऊन येते आणि हे गहू होते ना ते ठेवून देते मध्ये. तर गहू मी नंतर निवडेलच. आणि आता इथे मी पाणी घेऊन आलेली आहे. तर आधी मी फरची पुसून घेते सगळीकडून पाणी टाकून. तर बघू शकता असं क्लीन करून घेतो ना तर छान क्लीन होऊन जाते. तर फरची पुसून झाल्यानंतर मग वाळली ना तर मी झाडांना पाणी टाकून देणार आणि टेबल पण क्लीन करायचं आहे मला. तर मी झाडांची पानं वगैरे जे मॉन्स्टेरा प्लांट आहे ना ते बाहेर आणलेले तर ते पण क्लीन करून घेते नेहमी फडक्याने वगैरे पानं त्याची पुसून घेते, म्हणजे छान ग्लेज असते त्या पानांना.
आणि जेवढं आपण काळजी केली ना आपल्या झाडांची तेवढेच ते छान ग्रो होतात आणि एकदम फ्रेश दिसतात एकदम, आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं एकदम त्या झाडांकडे बघून. तर तेच आता इथे मी पुसून घेते, बघू शकता. आणि मग पुसून झालं ना तर मग बाकीचं आवरणार, टेबल वगैरे क्लीन करून घेणार. तर चला आता पटापट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर इथे फायनली क्लीन झालेला आहे टेरेस. आज थोडासा वेळ दिला कारण घरातले कामं सगळे आवरलेले होते. तर म्हटलं चला टेरेस गार्डनमधले कसं कुंड्यांखाली खूप माती पाणी टाकलं की माती खाली पडते आणि ती माती येऊन राहते, साचते, नुसते साचते. आणि म्हणून मग म्हटलं चला आज कुंड्यासारखं थोडीशी माती ह्या साईडला जास्त झाली की इकडे नाही एवढे, कारण तिकडे छोट्या छोट्या कुंड्या आहे ना, त्याच्यामुळे तिथलीच मी साफ केली आणि फरची पुसून घेतली कारण आपण जेवतो वगैरे. आणि टेबल क्लीन करून घेतला. तुम्ही बघितलं असं किती धूळ होती त्याच्यावर. आणि झाडांना पाणी टाकून दिलं तर इथे माझं काम कम्प्लीट झालेलं आहे. आणि आम्ही ना जसं आम्हाला खूप छान म्हणजे जे ॲमेझॉनवर वस्तू भेटतात ना तसेच सेम विकण्यासाठी होत्या. इतक्या भारी होत्या म्हणजे लाईट वगैरे, सोलर लाईट. तर मग तुम्हाला संध्याकाळी मी दाखवते कोणकोणते लाईट आणलेले आहे किचनसाठी स्पेशली. मला खूप आवडलेली आहे ती पण तुम्हालाच मी संध्याकाळी दाखवते. तर चला आता मी चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. चला इथपर्यंत आपला टेरेस पूर्ण क्लीन झालेला आहे. फरची पण एकदम क्लीन झालेली आहे, एकदम मस्त. इथली सगळी माती काढून घेतलेली खालची, नाही तर खूप माती होती. मस्त टेबल पण क्लीन केलेलं आहे, किती छान दिसते एकदम. आणि ते झाड पण क्लीन करून घेतलं, पानांवर खूप धूळ होती ना, झाडांना पाणी टाकले सगळ्या, किती छान दिसते ना. तर चला मध्ये मध्ये असं वेळ भेटला की मी टेरेस आवरतेच माझं, कारण मला इथेच छान वाटतं बसायला वगैरे, चहा प्यायला, जेवण काही करायला. तर चला आता मी चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. चला तर आता इथे ना चहा ठेवला आहे आणि सकाळी भाजी केलेली मस्त तशीच आहे. तर बघा आता स्वयंपाकच काय करायचं. तर आम्ही तिकडून आणलेली तुम्हाला मी प्रोडक्ट दाखवते. इतकी छान छान आहे लाईट्स. तर ही पहिली लाईट आहे, त्याला केबल पण आहे, अशी केबल आहे. आणि ही लाईट ना जेव्हा लाईट जाते ना, आता नाशिकला वगैरे इकडे कशी काय नाही लाईट जाते, म्हणजे मध्ये मध्ये लाईट जाते शनिवारची वगैरे. तर तेव्हा मी माझ्यासाठी मग हे घेतलं. बघू शकतो खूप उजेड आहे,
खूपच तुम्हाला मी लाईट बंद करून मग दाखवते. तुम्हाला लाईट बंद करून दाखवते. आपण हे लावून घेऊ आधी आणि ही पण लाईट बंद करते. बघू शकता आता दिसणार नाही. तर हे याला मॅग्नेट आहे आणि तिथे आपण लावू शकतो. तर बघू शकता असं. तर आता चार्जिंग वाटतं संपते त्याची. तर अशी लाईट आहे, ती बंद करते. तर ह्या प्रकारे अशी लाईट आहे. एक मिनिट. अशी खूप डीप म्हणजे एकदम उजेड पडतो लाईट गेल्यानंतर. अशी डिस्को लाईट पण आहे. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना हे घेतलं, तुम्हाला खूप आवडत होतं वॉल लॅम्प. वॉल लॅम्प सोलरमध्ये चार्ज होतं आणि रात्रीची मस्त आपोआप लागतं. तर मग इथे चालू करायचं बटन आहे. बघू शकता इतकं छान दिसतं. म्हणजे असं आपण भिंतीला लावू शकतो बाहेर, आउटडोर म्हणजे आपल्या टेरेस गार्डन मध्ये वगैरे लावू शकतो. छान आहे ना. तर खूप मस्त वाटलं मला. ॲमेझॉन मध्ये पण आहे हे, पण आम्हाला दिसले म्हणून. किती ब्राईट आहे बघू शकता, एकदम मस्त आहे. दिवाळीला किंवा आपण दरवाजाच्या बाहेर पण लावू शकतो. आणि ना एक मिनिट, सेन्सर लाईट सुद्धा आहे. आपण असं जाऊन दिलं ना लगेच लागते लाईट असं. तर त्याला सेन्सर सुद्धा आहे, म्हणजे आपण बाहेर लावलं दरवाजाजवळ आणि कमी लाईट येईन, आपण इथं आलो का तिथे जवळ लगेच तो ब्राईट होतो जोरात. तर आपण हे सोलरमध्ये म्हणजे बाहेर लावू शकतो. सोलरमध्ये आपोआप चार्ज होऊन रात्रीची मस्त लागेल. तर मस्त छान आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांग. मला खूप आवडला हा. तर मला असं वाटतं की अजून एक घेऊन यावं, म्हणजे 2 अशी मस्त बाहेर लावता येतील. तर इतका आणि उजेड पण इतका मस्त आहे ना, येल्लो येल्लो आहे मस्त छान. आपल्याला डिम पण करता येतो असा, किंवा घरात पण आपण बघू शकता हात आला लगेच जवळ. आता मी पण डिम करते. एक मिनिट. हा आता असं आहे ना, लगेच झाला. तर हे घेतलं होतं. त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे. हे पण सोलरच आहे, सोलरवरचं गाडीमधलं, 4 व्हीलरमध्ये ठेवण्यासाठी. तर याला पण सोलर लाईट म्हणजे सोलरने चार्ज होतं. आणि असं आपण ठेवून दिलं, याला मॅग खाली असं ठेवून दिलं ना चिटकवून. याला काय म्हणतं आपलं काहीतरी खाली आपलं 2 वे टेप आहे ना, तो लावून गाडीमध्ये इथे सोलरने चार्ज होऊन आपोआप असं गोल गोल फिरतं ते असं. तर हे घेतलेलं आहे गाडीमध्ये आमच्या. तर अशा 2-3 वस्तू घेतल्या, छान वाटल्या मला आम्हाला जाताना. मग मी घेतल्या. तर हे दाखवत जास्त मला सगळ्यात जास्त हा लाईट आवडलेला आहे, खूप छान आहे. आणि नंतर हा लाईट आवडलेला आहे. तर ह्या अशा वस्तू आणलेल्या आहे. चला आता चहा झाला आहे, कोरच केला कारण दूध नव्हतं आणलं. तर आता ना तो चहा मी ओतते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी आणि हे पण आवरून ठेवते. तर ना इथे मी आवरते. आमचं जेवण पण झालं. तर ना पार्सल चांगलं होतं, पावभाजी वगैरे, पावभाजी तवा पुलाव आणला होता. इतका कंटाळा आला, म्हणजे थकवा आला होता आज, कसं काय माहिती. टेरेस पण आवरलं, तुम्ही बघितलं असेल. आणि तेच मग इतका नंतर कंटाळा आला ना, चहा सुद्धा घेतला नाही मी. आता तेच जेवण झालं, डिशवॉशरला भांडे पण लावले इतक्यात मी लावले. आणि जे एक्स्ट्राचे भांडे होते ना ते पण घासून घेतलेले आहे इथे. आणि इथे कियाराला मी दूध पोळी देते, म्हणजे गाडी क्लीन करून घेते, म्हणजे एकदा लाईट बंद केल्या की पुढे जाऊन बसायचं. तर आता इथे आवरून घेते पटापट, कारण उद्या ना परत विहानची स्कूल आणि वैभवला जावं लागेल हॉस्पिटलला. परत टिफिन करायला सकाळीच उठावं लागेल मला. मग उद्या माझा प्लॅन ठरलेला आहे की कोबीची भाजी करायची. तर एवढा मोठा कोबी तर तो फ्रीजमध्ये बसत पण नाही, वरतीच ठेवला मी. तर उद्या कोबीची भाजी, मशरूम असं काहीतरी करेल मी. तर तेच आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. मी टेरेस गार्डन थोडंसं क्लीन केलं, आवरलं. आणि त्याच्यानंतर मग मी लाईट्स आणले, आम्ही लाईट्स घेऊन आलो. ते इतके छान आहे, तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला आजचा ब्लॉग. जर तुम्ही नवीन चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.